ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। आज गुरुपौर्णिमेचा दिवस, यालाच व्यासपौर्णिमासुद्धा म्हणतात आणि दरवर्षी आपण हा दिवस साजरा करत असतो। तर गुरुपौर्णिमेच्या आपणा सगळ्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा। गुरु शिष्य हा संबंध म्हणजे वेगळाच असतो। जे मुलगा आणि वडील यांच्यामध्ये जो संबंध असतो घनिष्ठ, त्याहीपेक्षा घनिष्ठ संबंध गुरु आणि शिष्यामध्ये असतो। तर आज आपला विषय राहणार आहे गुरु कृपा ही केवलम। गुरु कृपा ही केवलम। तर गुरुचं काय आहे, वैशिष्ट्य काय आहे गुरुचं? गुरु शिष्याशी दोष कधी बघत नाही। गुरुला माहिती असते की शिष्यामध्ये दोष आहे, पण गुरु ते दोष बघत नाही। भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की एखाद्या माणसामध्ये 99 गोष्टी चांगल्या असेल आणि एकच वाईट असेल तर साधारण मनुष्य ती एक वाईट गोष्टच बघतो। पण भगवंताचं काय आहे, एखाद्यामध्ये 99% जरी वाईट असेल पण एखादा चांगला गुण असेल तर गुरु तो एकच गुण बघत असतो। म्हणजे शिष्याला सगळ्या दोषांपासून मुक्त करण्याचं काम हे गुरुचं असते। त्यामुळे स्वाभाविकच आहे, कारण शिष्य जेव्हा गुरुकडे जातो तेव्हा तो अपूर्णच असतो। गुरु पूर्ण असतो, त्याला ज्ञान असतं, पण हा अज्ञानी शिष्य गुरुकडे जातो आपलं अज्ञान दूर करण्यासाठी। म्हणून तर आपण म्हटलेलं आहे ना, अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तर गुरुदेव, माझं अज्ञान दूर करा, मला ज्ञानचक्षु द्या, त्यामुळे मी संसार पार करून जाऊ शकेल। त्यामुळे गुरु कधीही शिष्याचे दोष बघत नाही। मग गुरु काय बघतात? गुरु बघतात की खरोखर आपल्या शिष्याला मुक्त होण्याची इच्छा आहे का? खरोखर त्याला सत्य प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे का? गुरुला ही एकच क्वालिटी फार महत्त्वाची आहे, कारण तो जर इच्छुक असेल, तो जर मुमुक्षु असेल, त्याला सत्य जाणून घेण्याची इच्छा असेल, तर गुरु त्याचे कितीही दोष असले तरी स्वीकार करतात, कारण तेच महत्त्वाचं आहे। आध्यात्मिक जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ह्या बंधनातून मुक्ती मिळाली पाहिजे, म्हणजे ह्या बंधनाची जाणीव त्याला व्हायला पाहिजे। विवेक चूडामणीमध्ये शिष्य गुरुकडे जातो, तो म्हणतो की गुरुदेव, मी या संसाराच्या अग्नीमध्ये पोळत आहे, आता मला असह्य होत आहे, तुम्ही मला या अग्नीमधून बाहेर काढा। म्हणजे बघा, अशा प्रकारची अवस्था झाली तर गुरु त्याचे दोष न बघता त्याचा स्वीकार करतात। भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की जर तुम्ही भगवंताकडे 1 पाऊल चालत गेला तर भगवंत तुमच्याकडे 10 पावलं चालत येतात, कारण गुरु आणि भगवंत म्हणजे एकच। ते भगवंतच गुरुरूपाने तुमच्याकडे येत असतात। तेव्हा गुरुप्रती आपली श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे, कारण तोच आपल्याला या भवसागरातून बाहेर काढणार आहे। आणि खरं म्हणजे आपल्यामध्ये एखादा तरी चांगला गुण पाहिजे। जर आपल्यामध्ये चांगला गुण नसेल तर गुरुलाही विचारच करावा लागेल। आणि पहिली गोष्ट म्हणजे मुक्त होण्याची इच्छा पाहिजे। आता गुरुची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे, कारण आपण गुरुला शरणागत झालेलो आहे, गुरुच्या चरणी समर्पण केलेलं आहे, आपल्याला ज्ञान पाहिजे आहे। तर आपल्यामध्ये एखादा तरी चांगला गुण पाहिजे, आणि आपल्यामधला एखादा चांगला गुण बघून गुरु प्रसन्न होतात आणि आपले सगळे दोष ते बघत नाही, तो एकच गुण बघतात। तेव्हा ही गुरुशिष्य परंपरा हिंदू धर्मामध्ये आहे, वेदामध्ये आहे, अत्यंत महत्त्वाची आहे।
कारण हे ज्ञान अतिशय सूक्ष्म आहे. गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय हे ज्ञान प्राप्त करून घेणं फार कठीण आहे, कारण हे इंद्रियाच्या पलीकडे आहे. आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नाही. तेव्हा गुरुच्या शब्दांवर विश्वास ठेवावाच लागतो. आपण आपल्या इच्छेनं जाऊ शकत नाही. आपण म्हटलं की मला काही गुरुची गरज नाही, मी सगळे शास्त्र वाचलेले आहे, ऐकलेले आहे, मला सगळे काही माहिती आहे, असं कधीही म्हणू नये. गुरुची आवश्यकता आहेच. एक जर तुम्हाला दिवा लावायचा असेल तर दुसरा दिवा जळता दिवाच पाहिजे, जळती कॅन्डलच पाहिजे, तेव्हाच तुम्ही दुसरा तिसरा दिवा लावू शकता. तुम्ही टी व्हीमध्ये बघता दिवा, पण तो दिवा काही दुसरा दिवा लावू शकत नाही, कारण तो आर्टिफिशियल आहे, तो खरा नाही आहे. म्हणून ही परंपरा हिंदू धर्मामध्ये सनातन काळापासून आहे. आणि म्हणूनच भगवान श्री रामकृष्णांनी एवढे गुरु केले. ते तर भगवान होते, त्यांना गुरु करण्याची काय गरज होती, पण त्यांनी कितीतरी गुरु केले आणि शेवटी तोतापुरीला गुरु केलं आणि अद्वैत ज्ञान प्राप्त करून घेतलं. आणि तीच परंपरा सुरू आहे. म्हणजे हे वैदिक परंपरा आहे. गुरुशिष्य परंपरा ही वैदिक परंपरा आहे. आणि वेदांमध्ये काय आहे, संवाद आहे. म्हणजे शिष्य गुरुला प्रश्न विचारतो आणि गुरु त्याचं समाधान करतो. तुम्ही बघा उपनिषदांमध्ये बघा, गीतेमध्ये बघा, सगळीकडे बघा, ही प्रश्न उत्तर आहे. कारण शिष्याच्या मनामध्ये अनेक संशय निर्माण होऊ शकतात. आता नुसतं सांगितल्यानं होणार नाही. नुसतं गुरुनं सांगितलं, पण शिष्याला काय समजलं हे जोपर्यंत गुरुला कळत नाही तोपर्यंत गुरु पुढे जाऊ शकत नाही. आणि आपल्या वेळेस तर हा मार्ग अतिशय सुगम झालेला आहे. रामकृष्ण मठामध्ये भगवान श्री रामकृष्ण आल्यानंतर त्यांनी ही परंपरा सुरू केली. त्यांच्यानंतर विवेकानंद, त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य, अशा प्रकारे ही परंपरा सुरूच आहे. आणि आजही ही परंपरा सुरू आहे. पुण्यामध्येच दरवर्षी अध्यक्ष महाराज, उपाध्यक्ष महाराज येतात. तर यावर्षीसुद्धा 6 तारखेला पूजनीय स्वामी गौतमानजी महाराज येणार आहे. 8-9ला 2 दिवस दीक्षा आहे. 8-9 सप्टेंबरला 2 दिवस दीक्षेचा कार्यक्रम पुण्यामध्ये ठेवलेला आहे. आणि दरवर्षी येतात. 12 वर्ष होऊन गेले, दरवर्षी येतात. त्यांचे हजारो आता दीक्षित लोक आहेत. म्हणजे दीक्षा घेतलेले भक्त हजारो आहेत महाराजांचे. तेव्हा ही परंपरा आहे. ते मागच्या वर्षी व्हाईस प्रेसिडेंट होते, उपाध्यक्ष होते. यावर्षी ते अध्यक्ष झालेले आहे. तेव्हा ज्यांना दीक्षा घ्यायची असेल त्यांनी हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण योग्य गुरुकडूनच दीक्षा घेतली पाहिजे. आणि दीक्षा घेतल्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही. आणि गुरु निवडतानासुद्धा आपण खूप सावध पाहिजे. आपण कुणालाही गुरु करू शकत नाही. आज या जगामध्ये अनेक प्रकारचे गुरु आहेत आणि बरेच गुरु स्वार्थी असतात, शिष्यांना फसवतात. तर आपण खूप सावध राहिलं पाहिजे की गुरु निस्वार्थ पाहिजे, गुरुचं जीवन पवित्र पाहिजे, त्यानं साधना केलेली असली पाहिजे, त्याचा इंद्रियावर निग्रह पाहिजे. जर अशा प्रकारचा गुरु असेल तर तो शिष्याला योग्य मार्गदर्शन करू शकेल. नाहीतर गुरुची प्रगती होणार नाही आणि शिष्याची होणार नाही. म्हणून आपण खूप सावध राहिलो पाहिजे. आता गुरुची कृपा कशी होते, मी तुम्हाला सांगितलं की ही वैदिक परंपरा आहे. गुरु शिष्याची परंपरा ही वैदिक परंपरा आहे. आता बघा गुरुची कृपा कशी प्राप्त होते. आपण उपनिषदांपासून सुरुवात करूया आणि हळूहळू आपण पुढे जाऊया. आता बघा छांदोग्य उपनिषदामध्ये एक सुंदर गोष्ट आहे, सत्यकाम जाबाला. आता हा सत्यकाम तरुण मुलगा, त्याला आता गुरुकडे जायचं आहे. त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की मी गुरुकडे जाऊन ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली पाहिजे, कारण मला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि हे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ब्रह्मचर्याचं आचरण करायचं आहे. म्हणून मला गुरुकडे जायचं आहे. त्यानं आपल्या आईला विचारलं. आई म्हणे मी गुरुकडे जायचं ठरवलेलं आहे, पण मी गुरुकडे गेल्यानंतर गुरु मला माझं गोत्र विचारेल,
कारण गुरु तर काही मला घेणार नाही. कारण घेण्यापूर्वी, शिष्याला स्वीकारण्यापूर्वी गुरु सगळी माहिती काढून घेतात. तर तुझं गोत्र कोणतं, जर ऋषीचं गोत्र असेल, गोत्र चांगलं असेल तर तो त्याला स्वीकारेल. आता आई सत्यवादी होती. आई म्हणते, बेटा बघ, मी जेव्हा तरुण होते तेव्हा अनेक घरी मी मोलकरींचं कार्य करायचे. आता तुझा जन्म कुणापासून झाला हे मलासुद्धा माहिती नाही. फक्त मला एवढंच माहिती आहे की मी जाबाला आहे, तुझी आई आहे, आणि तू सत्यकाम आहे. मला एवढंच माहिती आहे. याच्या पलीकडे मला काहीही माहिती नाही. आता तो मुलगा निघाला. त्याला सत्य पाहिजे होतं, त्याला सत्याला जाणून घ्यायचं होतं, म्हणून तो निघाला. आणि दिवसभर रात्रभर चालत 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 तो एका आश्रमात गेला. तो आश्रम होता गौतम ऋषीचा. संध्याकाळ झालेली होती. थोडी विश्रांती घेतली. मग गुरुने त्याला संध्याकाळी बोलावलं. इतर ब्रह्मचारी पण बसलेले होते. आणि सत्यकामा गेला त्यावेळेस समित घेऊन जायचं, म्हणजे काही लाकडे घेऊन जावं लागत होतं. तर या सत्यकामाने ते समित गुरुला दिलं आणि म्हणे, गुरुदेव मला शिष्य म्हणून स्वीकारा, मला ब्रह्मचारी करून घ्या, मला सत्य जाणून घ्यायचं आहे. तेव्हा स्वाभाविकच गुरुने विचारलं, म्हणे तुझं गोत्र काय आहे. आता सत्यकामानं जे सत्य होतं तेच सांगितलं. मी माझ्या आईला माझं गोत्र विचारलं. आई म्हणाली की ती अनेक घरी मोलकरींचं काम करत होती, त्यामुळे माझे वडील कोण आहे, माझं गोत्र काय आहे तिला काहीही माहिती नाही. माझं नाव आहे सत्यकाम आणि माझ्या आईचं नाव आहे जाबाला. जेव्हा त्या मुलानं असं सांगितलं तेव्हा इतर ब्रह्मचारी हसू लागले. त्यांना वाटले, अरे हा कुठून आलेला आहे, याला गोत्र माहिती नाही, हा तर एकदम खालच्या पातळीचा दिसतो, आपण किती उच्च गोत्रामधून आलेलो आहे. त्यांना अभिमान झाला. ते याला कमी लेखू लागले. गौतम ऋषींनी हे ओळखलं आणि म्हणाले की बाबा, तू हे एवढं कटू सत्य सांगितलं, एवढं स्वतःबद्दल कटू सत्य कोणीही सांगू शकत नाही, पण जे खरं खरं आहे तू ते सगळं मला सांगितलं. तूनं काहीही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि गौतम ऋषी काय म्हणाले बघा, सत्यात नास्ति परो धर्म, सत्यापेक्षा कोणताही धर्म श्रेष्ठ नाही. तू सत्य सांगितलं आहे, तुझं नाव सत्यकाम आहे, तुला सत्य जाणून घ्यायचं आहे, तुझ्यामध्ये जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे, तू नम्र आहे, तेव्हा मी तुझा स्वीकार करतो. तू उद्या सकाळी 10 वाजता ये, उद्या मी तुला मंत्र देतो आणि तुला आश्रमाचा ब्रह्मचारी करून घेतो. म्हणजे बघा, गुरुने काय बघितलं, गौतम ऋषीने काय बघितलं की ह्या मुलामध्ये सत्याविषयी प्रेम आहे. बाकी गोष्टी काहीही असो, गुरु त्या गोष्टींची पर्वा करत नाही. कोणत्या जातीचा आहे, कोणत्या गोत्राचा आहे त्याचा विचार करत नाही. आता भगवान श्रीरामकृष्णांकडे जे सगळे शिष्य आले ते काही सगळे ब्राह्मण नव्हते. लाटू महाराज अद्भुतांचे काही ब्राह्मण नव्हते. पण भगवान श्रीरामकृष्णाने कधीच त्यांना जात विचारली नाही, गोत्र विचारलं नाही. फक्त बघितलं की याच्यामध्ये ईश्वरलाभ करून घेण्याची इच्छा तीव्र आहे का. बाकी कसलाही विचार ते करत नाही. याला खरोखरच ईश्वरलाभ करून घ्यायचं आहे का, आणि जर असेल तर ते स्वीकार करतात. ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम स्वरूपाच्या असतात, ते याला काही महत्त्व देत नाही. आणि इथे सत्यकामामध्ये हे सगळे गुण होते. त्याला सत्य लाभ करून घ्यायचा होता, गुरुविषयी श्रद्धा होती, प्रेम होतं, आणि सत्य नावच त्याचं सत्यकाम, जे सत्याचं त्यानं आचरण केलं, खरं खरं सत्य सांगितलं. म्हणजे बघा, इथे गुरु आणि शिष्य, आता शिष्यामध्ये अनेक दोष असेल, तो कोणत्या परिवाराचा हेही माहिती नसेल, त्याचा गोत्रही माहिती नसेल, तरीसुद्धा गुरुने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला नाही. याच्या मनामध्ये सत्याविषयी प्रेम आहे, याला सत्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे, हा मुलगा एकदम सिन्सिअर आहे,
आणि हा सत्य बोलणारा आहे. ह्या गोष्टी गुरूंनी बघितल्या आणि त्याला शिष्य म्हणून स्वीकार केलं. तर बघा, गुरुची कृपा सत्यकामाला प्राप्त झाली. कशामुळे? सत्याचं आचरण केल्यामुळे. म्हणून भगवान श्री रामकृष्ण पुन्हा पुन्हा म्हणायचे की कलियुगामध्ये सत्य हीच एकमात्र तपस्या आहे. जो सत्याचं आचरण करतो तो तर ईश्वराच्या मांडीवरच बसलेला आहे. म्हणजे सत्यापेक्षा कोणताही धर्म श्रेष्ठ नाही. सत्याला आपण धरून राहिलो तर आपण नक्कीच सत्यापर्यंत पोचणार. म्हणून येथे सत्यकामामध्ये बाकीचे काही दोष असेल, पण गुरुने बघितलं की याच्यामध्ये सत्य आहे आणि सत्यापेक्षा कोणताही धर्म श्रेष्ठ नाही, म्हणून गुरुने त्याच्यावर कृपा केली. म्हणजे अशा प्रकारे गुरुची कृपा आपल्याला प्राप्त होत असते. आणि मुलगा एकदम आज्ञाधारक होता. गुरुने जे सांगितलं ते करायचं. गुरु म्हणाले की ह्या 400 गाई घे आणि घेऊन जा जंगलामध्ये, आणि जेव्हा त्यांची संख्या 1000 होईल तेव्हा तू त्यांना परत घेऊन ये. आता बघा, सत्यकामाने विचारलं नाही की गुरुदेव मी तर इथे वेदांत शिकायला आलो आहे, मी तर वेद शिकायला आलो आहे आणि तुम्ही मला गायी चारायला सांगता, मी काही गुराखी आहे का? काहीही बोलला नाही. गुरुची आज्ञा, जे गुरुनं सांगितलं लगेच तो निघाला. 400 गाई घेऊन तो जंगलामध्ये गेला आणि जेव्हा गायीची संख्या 1000 झाली तेव्हा तो घेऊन परत आला. म्हणजे आज्ञाधारकपणा आहे, सत्य आहे, त्यामुळे गुरुने त्याचा स्वीकार केला. तर अशा प्रकारे गुरुची कृपा आपल्याला प्राप्त होत असते. आता आपण जर दुसरं उदाहरण बघितलं तर नचिकेताचं. कठोपनिषदामध्ये नचिकेता नावाचा मुलगा आहे आणि गुरु आहे यमराज, स्वतः यमराज गुरु आहे. आता हा मुलगा यमराजाकडे जातो, गुरुकडे जातो आणि गुरुला प्रश्न विचारतो. असा प्रश्न विचारतो की त्या वयाचा मुलगा विचारूच शकत नाही. त्याचं वय असेल 11 वर्षाचं. कठोपनिषदामधली गोष्ट आहे. तर यमराज विचारतात, तुला काय पाहिजे? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. काय आहे तुझा प्रश्न? काही लोक म्हणतात की मेल्यानंतर काहीही शिल्लक राहत नाही, पण काही लोक म्हणतात की मेल्यानंतरसुद्धा काहीतरी राहतं. आता यामधलं कोणतं सत्य आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे मिस्ट्री ऑफ डेथ, मृत्यूचं रहस्य. तुम्ही मृत्यू देवता आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे, तेव्हा मला हे जाणून घ्यायचं आहे की मनुष्य मेल्यानंतर काहीतरी राहतं की काहीच राहत नाही. आता यमराजाला प्रश्न पडला की अरे हा काय प्रश्न विचारतो आहे? ह्या सगळ्या गोष्टी तर गुप्त आहे, हे तर रहस्य आहे, आणि हे सांगितलं तर सगळं सांगितल्यासारखं होईल. म्हणजे नचिकेतासुद्धा सत्य जाणून घेण्याच्या तयारीने गेला होता की मला सत्य जाणून घ्यायचं आहे की मनुष्याचं खरोखर मेल्यानंतर होतं काय, त्याच्यामध्ये काहीतरी आहे का, आहे तर आलं कुठून, ते गेलं कुठे, हे सगळं मला माहिती करून घ्यायचं आहे. म्हणजेच मला सत्य जाणून घ्यायचं आहे. आता प्रश्न तर कठीण होता आणि 11 वर्षाचा मुलगा. यमराज म्हणतात की अरे बाळा, तू लहान आहे, तुला हे काय कळणार? इवन देवतांनासुद्धा हे कळत नाही आणि तुला हे कसं कळणार? तुला मी कसं काय सांगू? दुसरं काहीही माग. आणि मग यमराज त्याला खूप प्रलोभनं दाखवतात. तुला काय पाहिजे? जमीन पाहिजे का? घे, भरपूर जमीन घे. तुला काय दीर्घ आयुष्य पाहिजे का? दीर्घ आयुष्य घे. तुला काय सोनं चांदी पाहिजे का? दागिने पाहिजे का? ते सगळे घे. तुला घोडे, गाडी, रथ वगैरे पाहिजे का? सगळं घे. तुला अप्सरा पाहिजे का? त्या अप्सरा पण घे. म्हणजे तुला या जगामधले जे भोग मिळू शकत नाही ते स्वर्गातले सगळे भोग मी तुला द्यायला तयार आहे. ते सगळं तू घे, पण हा प्रश्न मला विचारू नको. याऐवजी दुसरा कोणता प्रश्न विचार. तेव्हा नचिकेता म्हणतो की गुरुदेव, ह्या तुम्ही जो मला प्रलोभनं दाखवली आहे, ह्या सगळ्या वस्तूपैकी मला काहीही नको. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडेच राहू द्या. तुम्ही मला कितीही दिलं तरी एक दिवस माझा मृत्यू होणारच. मग ह्या गोष्टींचा मी काय करू? ह्या वस्तूंचं मी काय करू?
तवैव वाहा तव नृत्य गीते. हे सगळे नृत्य आणि गायन हे सगळं तुमच्याजवळच असू द्या. तुम्हीच त्याला डायजेस्ट करू शकता. मला ह्या कसल्याही गोष्टीची गरज नाही. मला काहीही नको. मला फक्त ह्या प्रश्नाचं उत्तरच पाहिजे. बघा, यमराज नचिकेताची परीक्षा घेत होते की खरोखरच नचिकेताला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे का. आणि नचिकेताला खरोखरच सत्य पाहिजे होतं. ह्या जगातले सगळे प्रलोभनं त्यानं ठुकरावून लावले. म्हणजे मला ह्या जगातली कोणतीही वस्तू नको. आणि त्याला आपण म्हणतो त्याग आणि वैराग्य. ह्या मुलामध्ये एवढं वैराग्य, एवढा त्याग बघून यमराज खुश झाले. असाच तर चेला पाहिजे ना, की ज्याला फक्त मोक्षच पाहिजे. तो जगातल्या कोणत्याही गोष्टीची कामना करत नाही. असा शिष्य बघून गुरु प्रसन्न होतात. अरे वा, आपला शिष्य किती चांगला आहे. भगवान श्री रामकृष्ण म्हणाले होते एकदा नरेंद्राला, अरे म्हणे नरेंद्रा, माझ्याकडे अष्टसिद्धी आहे. मी साधना करून अष्टसिद्धी प्राप्त केलेले आहे. तुला पाहिजे का? तुझ्या कामामध्ये येईल, तुझ्या धर्मप्रचाराच्या कामामध्ये येईल. तेव्हा नरेंद्र म्हणतो की ह्या सिद्धी घेऊन मला ईश्वर लाभ होईल का? भगवान म्हणतात की नाही, तुला ईश्वर लाभ होणार नाही, पण तुझ्या कामात येईल. जर ह्या सिद्धाईमुळे मला ईश्वर लाभ होणार नसेल तर ह्याची मला काहीही गरज नाही. नरेंद्रनाथ त्या सगळ्या गोष्टी धुडकावून देतो. मला नको. मी काय करू सिद्धी घेऊन? पहिले मला ईश्वर लाभ करून घेऊ द्या. आणि भगवान श्री रामकृष्ण प्रसन्न झाले. असाच मला शिष्य पाहिजे की ज्याच्या मनामध्ये जगाविषयी कसलीही कामना नाही, ज्याच्या मनामध्ये तीव्र वैराग्य आहे. आणि नचिकेतासुद्धा असाच म्हणतो की हे तुम्ही मला जी काही प्रलोभनं दाखवलेली आहे यापैकी मला काहीच नको. मला माझ्या प्रश्नाचं उत्तरच पाहिजे. आणि तेव्हा गुरु खुश झाले. अरे म्हणे नचिकेता, तुझ्यासारखा तर शिष्य मला पाहिजे. असे शिष्य तर फार कमी मिळतात. आणि तुला मी एवढी प्रलोभनं दाखवली, आश्चर्य वक्ता कुशलश्च लब्ध्वा, तर तू एवढा योग्य शिष्य आहे की तुझ्यासारखे शिष्य मिळणं फार कठीण. सगळे लोक या जगातल्या वस्तूंमागेच धावतात, भोगांमागेच धावतात, पण तुला त्याचं महत्त्व मुळीच नाही. ते हे सगळं नश्वर आहे हे तुला कळलेलं आहे. त्याचं नश्वर तुला कळलेलं आहे. त्यामुळे तुला ह्या गोष्टीबद्दल बिलकुल आकर्षण नाही. मी तुला आता सत्य सांगणार. आणि मग यमराज नचिकेताला कठोपनिषद सांगतात. आणि पूर्ण उपनिषद सांगितल्यानंतर मग नचिकेता म्हणतो की आता मला सत्याचं ज्ञान झालेलं आहे. आता मला सत्य कळलेलं आहे. म्हणजे बघा, इथे यमराज काय बघतात? नचिकेत्यामधलं वैराग्य बघतात, नचिकेत्याचा त्याग बघतात. एकच गुण आहे, बाकी तो लहान मुलगा आहे, बाकी त्याच्यामध्ये सगळे गुण नसेल, पण त्याच्यामध्ये एक गुण आहे की सत्याला जाणून घ्यायचं आहे. मला सत्यच पाहिजे. त्याच्या बदल्यात मला काहीही नको. तुम्ही हे सगळे प्रलोभनं दाखवता, पण हे सगळे प्रलोभनं माझ्या काहीही कामाचे नाही. मला ते नको. ते तुमच्याजवळच राहू द्या. माझ्या प्रश्नाचं उत्तरच मला द्या. आणि शेवटी उत्तर देणं भाग पडलं आणि त्याला ते ज्ञान प्राप्त झालं. तवैव वाहा तव नृत्य गीते आपण हे बघतो इथे. तर इथे जे आपण बघतो वेदांतिक स्टोरी, वेदांतमधल्या गोष्टी की कशाप्रकारे शिष्यांमध्ये विशिष्ट गुण होता. आता तिसरा गुण महत्त्वाचा आहे, व्याकुळता. पहिले आपण बघितलं सत्य, त्यानंतर आपण बघितलं वैराग्य, त्यानंतर व्याकुळतासुद्धा महत्त्वाची आहे. म्हणजे मनुष्य सत्य जाणून घेण्यासाठी पागल झाला पाहिजे. आता इथे आपण भगवान श्री रामकृष्णांची गोष्ट बघूया. आता भगवान श्री रामकृष्ण त्यांचे गृहस्थ भक्त होते, रामचंद्र दत्त. ह्या रामचंद्र दत्तांच्या घरी एक मुलगा घरकाम करायचा. त्याचं नाव होतं लाटू. त्या लाटू नाव होतं आणि तो बिहारचा, मुळी शिकलेला नव्हता, काही शिकलेला नाही. पण त्याच्यावर ठाकूरांची कृपा कशी झाली, ती कृपा त्याला कशी लाभली. एकदा रामचंद्र दत्त आले. भगवान श्री रामकृष्णांनी त्यांना उपदेश दिला
तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले की मनुष्य कुठे आहे हे भगवंत बघत नसतात. शरीराने तो कुठे असू शकतो, त्या व्यक्तीचं मन कुठे आहे हे भगवंत बघतात. जर त्याच्या मनामध्ये भगवंताविषयी खरी खरी तळमळ असेल तर भगवंत त्याला आपल्याकडे ओढून घेणारच. आणि हे सांगितल्यानंतर रामचंद्र दत्त घरी गेले. त्यांनी आपल्या पत्नीला हे सगळं सांगितलं आणि हे सगळं लाटूंनी ऐकलं. हा नौकर होता आणि त्या दिवशीपासून संध्याकाळी तो झोपायचा, ब्लँकेट कव्हर करून घ्यायचा आणि रात्रभर भगवंतासाठी रडायचा, भगवंता मला तुमच्याकडे ओढून घ्या. कारण श्रीरामकृष्ण म्हणाले की जो भगवंतासाठी व्याकुळ होतो, जो भगवंतासाठी अश्रू राहतो, त्याला भगवंत आकर्षित करून घेतातच. तर हा मुलगा रात्रभर रडायचा. आता यांना वाटलं की घरची आठवण आली असेल, लहान मुलगा आहे. एक दिवस तो म्हणतो की तुम्ही चाललेले आहे सर, साहेब तुम्ही जात आहात, मला पण घेऊन चला तुमच्यासोबत, मला पण श्रीरामकृष्णांना बघायचं आहे. खूप समजूत घातली पण काही केलं ऐकेना. शेवटी मुलाला घेऊन जावं लागलं आणि रामचंद्र दत्त लाटूला घेऊन गेले. आणि पहिल्यांदाच लाटूला भगवान श्रीरामकृष्णांनी बघितलं आणि रामचंद्र दत्ताला विचारलं की म्हणे हा मुलगा तुला कुठे मिळाला, हा तर अद्भुत मुलगा आहे, हा तुला कुठे मिळाला. म्हणजे आता माझ्याजवळ माझी सेवा करायला कुणीही नाही आणि माताजींना पण मदत करायला कुणीही नाही, तर तू या मुलाला इथे ठेवून दे. आता बघा, कुठला बिहारचा मुलगा, अशिक्षित मुलगा, ABCD पण येत नव्हतं आणि अशा मुलाला भगवंतांनी स्वतःजवळ ठेवून घेतलं, त्याचा स्वीकार केला, त्याला शिष्य केलं. कशामुळे? त्या लाटूच्या मनामध्ये असलेली व्याकुळता की मला भगवंत पाहिजे, मला भगवंताचं दर्शन झालं पाहिजे, म्हणून तो भगवंतासाठी व्याकुळ होऊन रडू लागला. आणि शेवटी भगवान श्रीरामकृष्णांची भेट झालीच. आणि बघितल्याबरोबर त्यांनी ओळखलं की ह्या मुलाचं मन तर माझ्याकडे आहे, माझ्यावर आहे. त्या रामचंद्राला माहिती नव्हतं, पण भगवंताला तर माहिती असते ना. तेव्हा लगेच म्हणाले की या मुलाला इथेच ठेवून दे, खूप कामात येईल. आणि लाटू महाराजांना दक्षिणेश्वरला ठेवून देण्यात आलं. माताजींची सेवा करायचा, भगवान श्रीरामकृष्णांची सेवा करायचा. आणि अशा प्रकारे लाटू महाराज स्वामी अद्भुतानंदजी झाले आणि ठाकूरांची कृपा झाली. ठाकूर म्हणाले की अरे तुला शिक्षणाची काही गरज नाही, एक दिवस असा येईल की तुझ्या वाणीद्वारे वेद वेदांत बाहेर पडेल. ही असते गुरुची कृपा. लाटू महाराज अशिक्षित, बिहारी मुलगा, एवढं फॅमिली कल्चर नाही, तरी शेवटी ते उपदेश द्यायचे, सगळ्या वेदांताचा उपदेश द्यायचे. म्हणून स्वामीजी म्हणाले की अद्भुत आहे, म्हणजे ठाकूरांची लीला अद्भुत आहे, म्हणून त्यांनी लाटूला अद्भुतानंद हे नाव दिलं. म्हणजे बघा, एकच गुण ठाकूरांनी बघितला की हा मुलगा जरी नौकर असेल, जरी तिथे काम करत असेल, पण ह्या मुलाचं मन माझ्यावर आहे, म्हणजे भगवंतावर आहे. हा भगवंतासाठी व्याकुळ होऊन रडतो आहे, याला भगवंतच पाहिजे, याला कशामध्येही आवड नाही. आणि म्हणून रामचंद्र दत्त म्हणाले की काल लाटू राहतो का? लगेच तयार झाला. नाही म्हणे मी इथेच राहतो, मी काय आता येणार नाही. अरे पण तुला पगार कोण देणार? नेण्यामध्ये बाबू पगार देतील, मी तुमच्याजवळच राहील, तुमची सेवा करेल. आणि लाटू महाराज तिथेच राहून गेले. म्हणजे बघा, ही जी व्याकुळता मनामध्ये असते, ही व्याकुळता जर मनामध्ये असेल तर बघा कशी भगवंताची कृपा होते. म्हणजे कृपा ही केवलम, एकच गुण. पहिला आपण बघितलं की सत्याविषयी ओढ, सत्यकामा. मग बघितलं की वैराग्य, नचिकेताचं वैराग्य. आणि इथे आपण बघतो की लाटू महाराजांची व्याकुळता. म्हणजे एक जरी गुण आपल्यामध्ये असला तरी भगवंत आकर्षित करून घेतात. गुरुची कृपा होतेच, गुरु आपला स्वीकार करतातच. आता निवेदिता बघा, कुठे लंडनमध्ये होती
आणि स्वामी विवेकानंद युरोपमध्ये गेले तेव्हा लंडनला व्याख्यानं दिली आणि स्वामीजींची व्याख्यानं ऐकून ती इतकी प्रभावित झाली की तिनं कधीही स्वामीजींची व्याख्यानं मिस केली नाही आणि ती अतिशय पवित्र होती. स्वामीजींनी बघितलं की ही मुलगी आपल्या क्लासला येते, ही अतिशय पवित्र आहे, हिच्या मनामध्ये कसलीही कामना नाही, हिला सत्य जाणून घेण्याची ओढ आहे. म्हणून स्वामीजी तिला म्हणाले की तू भारतामध्ये यायला तयार आहे का? तुझ्यासारखी स्त्री मला हवी आहे. आणि निवेदिताला सत्य जाणून घ्यायचं होतं. तिला विवेकानंदासारखा गुरु कुठे मिळणार होता? लगेच ती भारतामध्ये आली आणि स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये कार्य सुरू केलं. मिस मार्गारेट नोबल स्वामीजींची शिष्या झाली, ब्रह्मचारिणी झाली आणि भारताची सेवा केली. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. सगळ्या आपल्या स्वातंत्र्यवीरांना प्रेरणा दिली. कारण स्वामीजींना माहिती होतं की हिच्या मनामध्ये सत्य जाणून घेण्याची इच्छा आहे आणि ही मनामध्ये अगदी पवित्र आहे. तिथे अल्मोराला ती होती. ती स्वामीजीसोबत खूप तर्क करायची, कारण शेवटी उच्च घराण्यातून आलेली होती आणि त्यावेळेस आपण गुलाम होतो, आपल्यावर त्यांचं राज्य होतं. तिला वाटायचं की ब्रिटिश पीपलच श्रेष्ठ आहे, त्यामुळे बरेचदा आर्ग्युमेंट व्हायचं. पण स्वामीजींनी ते काही मनावर घेतलं नाही. आणि एक दिवस मॅकलाऊड म्हणाली, म्हणजे स्वामीजी तुमचं एवढं आर्ग्युमेंट होते, गेल्यानंतर तिला खूप वाईट वाटते की स्वामीजींनी असं का म्हटलं, तिचं मन अशांत झालेलं आहे. आणि मग एक दिवस म्हणाले ठीक आहे म्हणे. एक दिवस जेव्हा ती स्वामीजींना प्रणाम करायला गेले तेव्हा स्वामीजींनी आपले दोन्ही हात तिच्या डोक्यावर ठेवले आणि डोक्यावर ठेवल्याबरोबर तिला ते सत्य प्राप्त झालं, सत्याची अनुभूती आली. त्यावेळेपासून ते सगळे संशय नष्ट झाले. तिला कळलं की आपल्या गुरूने आपल्याला सत्याचं दर्शन करून दिलेलं आहे. आपला गुरु किती थोर आहे की नुसत्या स्पर्शानं तो ज्ञान देऊ शकतो. त्यानंतर कधीही तर्क केले नाही. म्हणजे स्वामीजींनी निवेदितावर कृपा केली, कारण ती भारत मातेची सेवा करायला आलेली होती आणि तिचं स्वामीजीवर प्रेम होतं आणि मनामध्ये ती पवित्र होती. तिच्या मनामध्ये कसलीही कामना वासना नव्हती आणि म्हणून ती एवढं कार्य करू शकली. म्हणजे बघा, गुरु शिष्याला कशाप्रकारे स्वीकारत असतो, गुरुची कृपा कशाप्रकारे प्राप्त होत असते. तर गुरुची कृपा तिला प्राप्त झाली आणि शेवटी तिचं जीवन धन्य झालं. तर इथे गुरु कृपा ही केवलम, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुची कृपाच पाहिजे. जर गुरुची कृपा असेल तर सगळं काही होऊ शकतं. त्यानंतर सेवेचा भावसुद्धा पाहिजे. जर आपल्यामध्ये सेवा करण्याची तयारी असेल आणि गुरुच्या आज्ञेचं पालन करायची तयारी असेल तरी गुरु आपला स्वीकार करू शकतो. कल्याण महाराज, आता कल्याण महाराज स्वामीजींकडे आले आणि स्वामीजी त्यांना म्हणाले की कल्याण, तुला मी एक काम सांगतो, करशील का? म्हणजे तुम्ही जे सांगाल ते करेल. म्हणजे मी भारत भ्रमण करून आलो आणि हिमालयात बघितलं की अनेक साधू राहतात, अनेक आदिवासी राहतात, पण त्या भागामध्ये आरोग्य प्राप्त होण्यासाठी कोणताही दवाखाना नाही किंवा औषधाची दवाखान्याची सोय नाही. तेव्हा तू जाऊन तिथे काहीतरी सेवा करू शकशील का? तू जा म्हणे, एक झोपडी बांध आणि तिथे काही औषधं ठेव आणि ह्या गरीब लोकांना आणि साधूंना औषधं दे, कारण औषधाच्या अभावी ते लोक मृत्युमुखी पडतात. आणि हे माझं काम केल्यामुळे तू परमहंस होशील, तुला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. म्हणजे बघा, गुरुचा आशीर्वाद. कल्याणानंद गेले, आता फॉरगेट बेंगॉल, तर बेंगॉल विसरून जा म्हणे. कल्याणानंद गेले, कणखलला एक झोपडी बांधली, ती झोपडी बांधून तिथे औषध द्यायला सुरुवात केली. नंतर निश्चयानंदसुद्धा त्यांना जाऊन भेटले आणि दोघांनी ते कार्य केलं. तर बघा, स्वामीजींनी म्हटलं होतं की तू ही सेवा कार्य केल्यामुळे माझी कृपा प्राप्त करून घेशील आणि तुला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल.
आणि शेवटी कल्याणानंद ब्रह्मज्ञानी झाले. त्यांना ती परमहंसावस्था प्राप्त झाली. गुरुच्या आज्ञेचं पालन आणि गरिबांची सेवा हे गुण स्वामीजींनी बघितले की आपला शिष्य किती आज्ञाधारक आहे आणि कशा प्रकारे आपल्या शब्दाचं पालन करत आहे, प्राणपणानं लोकांची सेवा करत आहे. आज त्या ठिकाणी मोठा दवाखाना उभा आहे. तुम्ही जर गेलात कणखलला, हरिद्वारला, तर इथे रामकृष्ण सेवाश्रम आहे. तिथे मोठा दवाखाना आहे. त्या दवाखान्यामध्ये हजारो लोक तिथून सेवा घेतात, साधू गरीब सगळे. म्हणजे बघा स्वामीजीने काय बघितलं की याच्यामध्ये हे गुण आहे, सेवा करण्याची इच्छा आहे आणि आपल्या आज्ञेचं पालन करण्याची तयारी आहे. आणि हे गुण बघूनच स्वामीजींनी कृपा केली आणि आपल्या शिष्याला ब्रह्मज्ञानी बनवलं. म्हणजे गुरुची कृपा कशा प्रकारे आपल्याला प्राप्त होईल हे सांगता येत नाही. गुरुच्या शब्दावर आपला पूर्ण विश्वास पाहिजे. जे होईल ते होईल, पण कधीही आपल्या मनामध्ये गुरुच्या शब्दाविषयी संशय येता कामा नये. कधीच आपण मनामध्ये संशय बाळगू नये की गुरुने सांगितलं पण होणार आहे का तसं. आता गुरुने आपल्याला जे करायला सांगितलं ते प्रामाणिकपणे आपण करायला तर पाहिजे. आपण प्रामाणिकपणे करत नाही. आपण मंत्र दीक्षा घेतो पण गुरुने सांगितलं तरी आपण साधना करत नाही. आता गुरुने सांगितलं 2 वेळा तरी करा, आपण ते पण टाळण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे गुरुने सांगितल्याप्रमाणे जर आपण साधना केली तर बघा समर्थ रामदास स्वामी किती जप करायचे. 13 कोटी जप केला तेव्हा त्यांना रामाचं दर्शन झालं. आता आपल्याला मंत्र दिला आहे, आता आपण सतत जप करू शकतो, सगळं कामं करता करता जप करू शकतो, पण 2 वेळा करायचं पण आपल्या जीवावर येतं. मग आपण दीक्षा घेतली कशासाठी? म्हणजे गुरुनं जे करायला आपल्याला सांगितलं ते आपण केलं पाहिजे. आता हा सेवेचा भाव आहे. लोकांची सेवा करून पण आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेता येतं. पण हा जो नवीन विचार दिला आहे शिवभावे जीवसेवा, ह्या किती लोक त्यासाठी प्रयत्न करतात, किती लोक आपला स्वार्थ सोडून गरिबांची सेवा करतात. म्हणजे सगळं काही सांगितलेलं आहे. आपण जर हे सगळं केलं तर गुरुची कृपा आपल्यावर अवश्य होईल, पण आपण काहीच करत नाही. आता बघा गिरीश घोष, आता गिरीश घोषाने किती पापं केली होती. दारू प्यायचा, व्यभिचार करायचा, काय काय करायचा. पण भगवान श्री रामकृष्णांची कृपा त्याच्यावर पण झाली. जे एवढा वाईट मनुष्य असूनही कृपा झाली कारण त्याचा विश्वास होता. श्री रामकृष्ण म्हणायचे की गिरीशाचा 100% विश्वास आहे की श्री रामकृष्ण हे भगवंताचेच अवतार आहे. आणि गिरीश बाबू आपल्या नाटकांद्वारे, आपल्या धार्मिक नाटकांद्वारे, पौराणिक नाटकांद्वारे आपला भारताचा जो काही सनातनी इतिहास आहे किंवा भारताची पुराणं आहे, भारताची संस्कृती आहे, ती ते लोकांपर्यंत पोहोचवत होते. कधी ध्रुवावर नाटक लिहिणार, कधी प्रल्हादावर, कधी भगवान बुद्धावर. म्हणजे अशा प्रकारे नाटकांच्या माध्यमातून ते सनातन धर्माचा प्रचार करत होते. जरी त्यांच्यामध्ये एवढे सगळे दोष होते पण भगवंतांनी ते काहीच बघितलं नाही की हा चांगलं कार्य करतो आहे आणि दुसरं म्हणजे माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, याने मला ओळखलं आहे की मी अवतार आहे भगवंताचा. या 2 गोष्टी ठाकूरांनी बघितल्या आणि त्यांनी एवढे पापं केलेली असली तरी त्याचा स्वीकार केला आणि त्या गिरीशला संतपदी नेऊन ठेवलं. म्हणजे बघा, जर गुरुवर विश्वास असेल, जर भगवान श्री रामकृष्णांवर विश्वास असेल की भगवान श्री रामकृष्ण हे भगवंताचाच अवतार आहे, त्यांनी हे नामरूप धारण केलेलं आहे, पण त्यांच्या आतमध्ये साक्षात नारायणच आहे, हा जर आपला विश्वास पक्का असेल तर त्या विश्वासाच्या भरोशावर आपण तरून जाऊ. आपल्या मनामध्ये कुठेही संशय येता कामा नये. बरेचदा आपल्या मनामध्ये संशय येतो की अरे ते तर मंदिराचे पुजारी होते, ते अवतार कुठून असणार आहे, अवतार तर 10च आहे. राम आणि कृष्ण अवतार होते, त्यांनी राक्षसांना मारलं, चमत्कार केले, यांनी तर काहीच केलं नाही. म्हणजे अशा प्रकारचे विचार आपल्यामध्ये आले तर समजायचं की आपला त्यांच्यावर विश्वास नाही. ते काहीही करण्यास समर्थ आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड आध्यात्मिक शक्ती आहे,
स्वामी विवेकानंदासारखे शिष्य त्यांनी तयार केले, पण बघा असं असूनसुद्धा त्यांनी आपली शक्ती दाखवली नाही, चमत्कार केले नाही, राक्षसांना मारलेही नाही. म्हणजे यावेळेस सत्वगुणाचा आश्रय घेऊन त्यांनी आपलं कार्य संपूर्ण पार पाडलं. आता स्वामी विवेकानंद बघा, स्वामी विवेकानंदावर श्रीरामकृष्णांनी किती कृपा केली, एवढी मोठी कृपा केली. कारण नरेंद्राचं ठाकूरांवर खूप प्रेम होतं. आपल्या गुरुवर प्रेम असणं, गुरुवर भक्ती असणं हे खूप महत्त्वाचं आहे. एकदा नरेंद्र त्यांच्याकडे आला. भगवान श्रीरामकृष्णांनी त्याच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही. दुसऱ्या दिवशी गेला, तिसऱ्या दिवशी 1 महिनाभर नरेंद्र ठाकूरांकडे जात राहिला. पण एकही दिवस भगवान श्रीरामकृष्ण नरेंद्राशी एक शब्दही बोलले नाही. आला की त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे, दुसऱ्यांसोबत बोलायचे. तेव्हा शेवटी 1 महिन्यानंतर विचारलं की नरेंद्रा, म्हणे 1 महिना झाला मी तुझ्याशी एक शब्दही बोलत नाही आणि तरी तू इथे येतोच. तेव्हा नरेंद्रनाथ म्हणाले की मी तुमची वाणी ऐकायला येत नाही, तुमचे शब्द ऐकायला येत नाही, मी तुमच्यावर प्रेम करतो म्हणून तुम्हाला बघायला येतो. आता बघा, गुरूंनी परीक्षा घेतली. श्रीरामकृष्ण म्हणाले की दुसरा कोणी असता तर 8 दिवसात पळून गेला असता. आणि बघा, नरेंद्राशी मी बोललो ना 1 महिना, तरी तो 1 महिना येतच राहिला. म्हणजे किती गुरुवर प्रेम होतं, किती गुरुवर श्रद्धा होती. एकदा जेव्हा श्रीरामकृष्ण आजारी होते आणि त्यांच्या गळ्यामधून रक्तपू बाहेर पडायचा आणि त्या वाटेमध्ये ठेवलेला असायचा. आता कोणीतरी अशी अफवा पसरवली की हा जो रोग आहे कॅन्सर हा संसर्गजन्य आहे, जर ते कुणाला लागलं तर त्याला होऊ शकतो. तेव्हा काही लोक, काही शिष्य सेवा करायला अवॉइड करू लागले, सेवेकडे दुर्लक्ष करू लागले. नरेंद्राने ते बघितलं. नरेंद्र म्हणे काय झालं? ज्ञाने म्हणे यांचा रोग संसर्गजन्य आहे आणि हा रोग कुणालाही होऊ शकतो, म्हणून म्हणे आम्ही दूर राहतो. तेव्हा नरेंद्राने काय केलं बघा, ही असते गुरुवर भक्ती. त्याने ती वाटी घेतली, त्या वाटेमध्ये रक्तपू होता, सगळ्याच्या सगळे पिऊन टाकलं. सगळे बघत राहिले आणि म्हणाले अरे हे एवढं पवित्र आहे की हे जर तुम्ही म्हणे तलावामध्ये टाकलं तर सगळे मासे मुक्त होऊन जातील. तुमची काय धारणा आहे, हे कोण आहे तुम्हाला कळत नाही का? तेव्हापासून मग सगळ्यांची भीती निघून गेली आणि सगळे ठाकूरांची सेवा करायला लागले. म्हणजे बघा, अशा प्रकारचं गुरुवर प्रेम, जर अशा प्रकारे गुरुवर प्रेम असेल, अशा प्रकारे व्याकुळता असेल, अशा प्रकारे वैराग्य असेल, अशा प्रकारे त्याग असेल, तर गुरुची कृपा का होणार नाही? गुरु तर कृपा करण्यासाठी नेहमीच तयार आहे. पण आपल्यामध्ये हे गुण कुठे आहे? जरी गुण असेल, आता कबीरदास बघा, कबीरदासामध्ये एक गुण होता की निष्ठा. म्हणजे आपल्याला गुरु पाहिजे आणि त्यांना माहिती होते की त्यावेळेस फक्त स्वामी रामानंद हे एक असे गुरु होते की प्रसिद्ध होते आणि खूप आध्यात्मिक होते. तेव्हा त्यांनी मनामध्ये ठरवलं की आपल्याला स्वामी रामानंदांनाच गुरु करायचं आहे, इतरांना कुणालाही आपल्याला गुरु करायचे नाही, आपण स्वामी रामानंद यांनाच गुरु करू. पण आता हे पडले मुस्लिम आणि रामानंद ब्राह्मण, आता आपला ते स्वीकार करणार कसे? आपल्याला शिष्य करणार नाही. पण सत्य जाणून घेण्याची इच्छा ही त्यांच्यामध्ये प्रबळ होती की मी जर यांच्याकडून दीक्षा घेतली तर मी सत्य नक्कीच जाणून घेणार. मग काय करायचं? त्यांनी एक आयडिया केली. पहाटे रामानंदजी गंगेवर जाऊन स्नान करायचे काशीला. आता हे कबीरदासजींना माहिती होतं. तेव्हा ते त्या घाटाच्या पायरीवर झोपून राहिले आणि जेव्हा रामानंदजी स्नान करून आले तेव्हा त्यांचा पाय कबीरदासांना लागला, कबीरदासाच्या अंगावर पडला आणि तो पाय पडल्याबरोबर ते राम 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 म्हणाले. आणि तेव्हा कबीरदासजी उठून उभे राहिले, रामानंदजींना प्रणाम केला आणि म्हणे तुम्ही माझे आजपासून गुरु. म्हणजे मी कुठे गुरु?
नाही तुम्ही राम राम जे उच्चारलं, तो राम राम हाच माझा मंत्र आहे, मला माहिती आहे तुम्ही मला दीक्षा देणार नाही, पण म्हणूनही त्यासाठी मी अशी योजना केली म्हणे. रामानंदजी खूप प्रसन्न झाले. अरे म्हणे, तुझ्यासारखाच तर शिष्य पाहिजे की ज्याला खरोखर सत्य जाणून घ्यायचं आहे. तू कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे, त्याशी माझं काही घेणं देणं नाही. तू आश्रमात ये म्हणे, उद्या तुला मी दीक्षा देतो आणि तुझा माझा शिष्य करून घेतो. आणि बघा, गुरुवर निष्ठा असल्यामुळे, सत्य जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असल्यामुळे शेवटी रामानंदने कबीरदासाला आपलं शिष्य करून घेतलं आणि कबीरदास संत कबीरदास झाले. त्यांचे किती दोहे आहेत, त्यांनी केवढा प्रचार केला, भगवान रामचंद्राचं दर्शन केलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा बघतो तेव्हा बघतो की गुरु शिष्य नातं हे कसं असतं. आपण सगळ्या शास्त्रामध्ये, पुराणामध्ये सगळीकडे बघतो. इवन भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये पण बघतो. त्यांचे असे कितीतरी शिष्य होते की त्यांची योग्यता नव्हती, पण भगवान श्रीरामकृष्णांनी बघितलं की यांच्यामध्ये एकच इच्छा आहे की भगवंताला जाणून घेतलं पाहिजे. स्वामी शारदा प्रसन्न ठाकूरांकडे आले तर त्यांना सत्य जाणून घ्यायचं होतं, पण श्रीमंत परिवारातले, घरी सगळे नोकर चाकर, सगळे काम करायला, त्यामुळे त्यांना अहंकार होता. अरे हा एक ब्राह्मण आणि मी एवढ्या श्रीमंत घरचा मुलगा आणि मी काय यांचा शिष्य व्हायचं. जेव्हा शारदा प्रसन्न ठाकूरांकडे आला, काही मित्रांना घेऊन आला. ठाकूर गंगाकिनारी उभे होते, त्याचे सगळे श्रीमंत मित्र आले. तेव्हा ठाकूर म्हणाले की अरे शारदा, जा गंगेमध्ये पाणी घेऊन ये आणि पाणी घेऊन येऊन माझे पाय धुवून दे. आता शारदा प्रसन्नाला वाटलं की हे कसं करायचं, आपले सगळे मित्र आहे त्यांच्यासमोर हे कसं करायचं. एकदा, दोनदा, तीनदा जेव्हा म्हटलं तेव्हा तो गेला गंगेमध्ये, पाणी आणलं आणि भगवान श्रीरामकृष्णांचे पाय धुवून दिले. आणि पाय धुवून दिल्यानंतर अहंकार पूर्णपणे निघून गेला. आणि अहंकार गेल्याबरोबर भगवान श्रीरामकृष्ण त्याचा स्वीकार केला आणि किती काम केलं. जे उद्बोधन डोक्यावर घेऊन घरोघरी विकायचे, आता अहंकार मुळीच राहिला नाही. अमेरिकेला गेले. अमेरिकेला त्यांनी पहिलं हिंदू मंदिर उभं केलं. सॅन फ्रान्सिस्कोला पहिलं हिंदू मंदिर स्वामी त्रिगुणातीतानंदजी यांनी बांधलं. म्हणजे श्रीमंत होते, पण सत्याला जाणून घ्यायची इच्छा होती, पण अहंकार होता. त्यामुळे गुरुचा स्वीकार कसा करायचा हे गुरूंनी ओळखलं, त्याचा अहंकार दूर केला आणि त्याला आपलं शिष्य करून घेतलं. म्हणजे गुरु आपल्या मार्गातले अडथळे दूर करू शकतात. सुरुवातीला मास्टर महाशय महेंद्र गुप्त किती तर्क करायचे, काहीच ऐकून घ्यायचे नाही. पण भगवान श्री रामकृष्ण त्यांना म्हणाले की तुम्ही आता तर्क करू नका, मी जे सांगतो ते लिहून घ्या. कारण त्यांच्यामध्ये अहंकार होता. मला एवढं ज्ञान आहे, मी एवढी शास्त्र वाचलेली आहे, मला सगळं माहिती आहे. म्हणून भगवान श्रीरामकृष्ण काही जरी म्हणाले तरी ते उलटा प्रश्न विचारायचे. ईश्वर साकार की निराकार, मग तो जर साकार असेल तर मग निराकार कसा होऊ शकतो, असे प्रश्न विचारायचे. तेव्हा ठाकूर म्हणाले की भगवंताला सगळं काही होणं शक्य आहे. तो निराकारी आहे, तो साकारी आहे, तो त्याच्याही पलीकडे आहे. तुम्ही हे सगळे तर्क करणं सोडून द्या, मी सांगतो ते ऐका. आणि ते म्हणतात की माझा सगळा अहंकार चूर्ण झाला. जे आपल्याला जे पुस्तकी ज्ञान असते आणि त्या पुस्तकी ज्ञानाचा आपल्याला अहंकार असतो, पण इथे साक्षात भगवान, त्यांच्याकडे ज्ञानाचा काही अभाव आहे का? त्यांच्याकडे सगळं ज्ञान आहे, त्यांना काही पुस्तकामधून ज्ञान घ्यायची गरज नाही. ते जे बोलतील तेच वेद आहे, तर त्यांच्या वाणीद्वारेच वेद बाहेर पडतात. तर अशा प्रकारे भगवंताच्या वाणीला आपण तिथे त्याच्यामधल्या चुका काढणं हे तर बरोबर नाही. आणि जेव्हा मास्टर मायाचा अहंकार चूर्ण झाला तेव्हा त्यांनी ते वचनामृत लिहून घेतलं आणि आज आपल्याला ते उपलब्ध आहे. दुसरे होते एक नारायण शास्त्री. आता नारायण शास्त्री महापंडित, सगळे षड्दर्शन वाचलेलं, सगळं काही वाचलेलं होतं, पण शेवटी काय पुस्तकी ज्ञान.
एक दिवस ठाकूरांकडे आले आणि आल्यानंतर श्री रामकृष्णांची समाधी त्यांनी बघितली आणि समाधी बघून त्यांना आश्चर्य वाटलं. सगळे वेदामधले तत्त्व सांगू लागले. तेव्हा नारायण शास्त्री म्हणतो की मी एवढे सगळे शास्त्र वाचले, पण यांनी तर काहीच वाचलं नाही आणि यांना समाधीची अवस्था प्राप्त झाली. असे गुरु आपल्याला कुठे मिळणार? हेच गुरु होण्यासाठी योग्य आहे. आपण नुसते पंडित आहोत, पण यांना सत्याची अनुभूती झालेली आहे. तेव्हा त्यांनी ठाकूरांचे पाय धरले. म्हणे, मला तुमचा शिष्य करून घ्या, मला संन्यास दीक्षा द्या. आता मला संसाराबद्दल वैराग्य निर्माण झालेलं आहे. आता मला ह्या सगळ्या गोष्टीची काही गरज नाही. मला सत्य जाणून घ्यायचे आहे आणि तुम्ही ते सत्य अनुभवलेलं आहे. तुमच्यापेक्षा चांगला गुरु मला मिळूच शकत नाही. तेव्हा माझा स्वीकार करा. आणि ठाकूरांनी नारायण शास्त्रीला स्वीकारलं. त्याला संन्यास दिला, त्याला दीक्षा दिली आणि नारायण शास्त्री हिमालयात निघून गेले. वशिष्ठ गुहेमध्ये मरेपर्यंत तपस्या केली. बघा, म्हणजे ठाकूरांनी बघितलं की हा नारायण शास्त्री एवढा मोठा पंडित आहे, पण त्याला पुस्तकी ज्ञानामध्ये समाधान नाही. त्याला त्या सत्याची अनुभूती घ्यायची आहे, त्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. सत्यावर प्रेम हेच भगवान श्री रामकृष्णांनी बघितलं आणि त्यांची व्याकुळता बघून त्यांना संन्यास दीक्षा देऊन हिमालयामध्ये पाठवून दिलं आणि शेवटी आयुष्यभर त्यांनी तपस्या केली. म्हणजे बघा, गुरु कृपा ही केवलम. गुरुची कृपा कुणावर कशी होईल? जर आपल्यामध्ये एखादा जरी चांगला गुण असेल तरी गुरु आपल्याला ओढून घेतील, कारण तेच तर बघतात. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की जो कोणी एकदा तरी भगवंतासाठी रडला असेल, व्याकुळून भगवंताला प्रार्थना केली असेल, त्याला इथे यावंच लागेल. बघा, केवढं मोठं वाक्य ठाकूर म्हणाले की जो कोणी भगवंतासाठी एकदा जरी रडेल, व्याकुळून एकदा जरी रडेल, तरी तो इथे येईलच, म्हणजे माझ्याजवळ त्याला यावंच लागेल. म्हणजे हे भगवान श्री रामकृष्णांचे उद्गार आहे. आणि ज्यांना खरोखरच भगवान पाहिजे, ज्यांना खरोखरच सत्य पाहिजे, त्यांना श्री रामकृष्णांकडे यावंच लागेल. कारण इथे सत्यच आहे, इथे दिखावा मुळीच नाही, शुद्ध सत्य आहे. ते सत्य देण्याचं सामर्थ्य श्रीरामकृष्णांमध्ये आहे, स्वामीजींमध्ये आहे, माताजींमध्ये आहे. हे सगळे ब्रह्मज्ञानी पुरुष होते, यांच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. त्यांनी शरीर जरी सोडलं असेल तरी आजही ते आहेत आणि आजही भक्तांवरती ते कृपा करतात. म्हणून आपण त्यांच्या नावाचा जप जरी केला तरी त्यांची आपल्यावर कृपा होऊ शकते आणि आपण हा भवसागर सहज पार करून जाऊ शकतो. म्हणून भगवंताची कृपा प्राप्त करून घेणं किंवा गुरुची कृपा प्राप्त करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ही गुरुची कृपा प्राप्त व्हावी ह्यासाठीच आपण आजच्या दिवशी इथे सगळे जमलेलो आहोत की भगवान श्री रामकृष्णांची कृपा आपल्याला प्राप्त होईल आणि आपलं आध्यात्मिक जीवन उन्नत होईल, आपला ते उद्धार करतील. कारण ते जगद्गुरू आहे. जरी आपला कुणीही गुरु असेल, पण त्या गुरुच्या माध्यमातून भगवंतच कार्य करत आहे असा आपला पूर्ण विश्वास पाहिजे. मग आपल्याला कशाचंही भय नाही. संपूर्ण भार टाकून द्या गुरुवर आणि श्री रामकृष्णांवर. आणि जर तुमचा 100% विश्वास असेल तर ते तुमचा भार स्वीकारतीलच आणि तुम्हाला भवसागर पार करतीलच. तर आपण भगवान श्री रामकृष्णांना प्रार्थना करूया की आजच्या या शुभदिनी, गुरुपौर्णिमेच्या दिनी आम्ही त्यांना शरणागत झालेलो आहेत, आम्ही त्यांच्या चरणाशी बसलेलो आहेत. तेव्हा त्यांनी आमच्यावर कृपादृष्टी टाकावी, आमच्यावर कृपा करावी आणि आमचा आध्यात्मिक उन्नती आमची करून द्यावी. आमच्यामध्ये सगळे विकार नष्ट करावे, आमचं मन पवित्र करून आम्हाला त्यांनी दर्शन द्यावं, अशी भगवंताला प्रार्थना करून आपण आज आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।